Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. राज ठाकरे यांच्यासारखे नेते महाराष्ट्र द्रोही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या मांडीला मांडी लावून बसत असतील तर प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदू हृदय सम्राट बरं का यांच्या आत्म्याला किती यातना होत असतील. अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका, ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत, मराठी माणसाचे शत्रू आहेत असे सांगणारे हे सद्ग्रस्त त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. याबद्दल ईडीचे आभार. काही नेते आणि काही पक्ष यांची फार दखल घ्यावी अशी महाराष्ट्राची स्थिती नाही. महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये सध्या संविधान वाचवण्याची फार मोठी लढाई सुरू आहे. या देशातली लोकशाही, या देशातलं स्वातंत्र्य आणि संविधान धोक्यात आलेलं असताना हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, शीख, जैन, बुद्ध या देशामधले सगळ्या जाती धर्माचे पंथाचे लोक संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरू इच्छित आहेत, मतदानाच्या माध्यमातून सत्ता परिवर्तन करू इच्छित आहेत. आणि त्याच वेळेला राज ठाकरे यांच्यासारखे नेते महाराष्ट्र द्रोही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या मांडीला मांडी लावून बसत असतील तर प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदू हृदय सम्राट बरं का यांच्या आत्म्याला किती यातना होत असतील याची कल्पनाच न केलेली बरी. ज्या ठाकरे परिवारानं महाराष्ट्राच्या अखंडतेसाठी, महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आपलं संपूर्ण जीवनाचं समर्पण केलं, मराठी माणसाला ताकद दिली, त्याच कुटुंबातले एक व्यक्ती महाराष्ट्रावर औरंगजेबी वृत्तीनं चाल करून येणाऱ्या लोकांना मदत करू इच्छित असेल तर मला असं वाटतं प्रबोधनकार ठाकरे असतील किंवा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील, त्यांचा पवित्र आत्मा अस्वस्थ झाला. राहू द्या ना, महाराष्ट्र द्रोह्यांच्या मांडीला मांडी लावून त्याने बसलेलं महाराष्ट्र पाहिजे आहे. अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका, ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत, मराठी माणसाचे शत्रू आहेत असे सांगणारे हे सद्ग्रस्त त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. याबद्दल ईडीचे आभार.